याचं गांभीर्य मुख्यमंत्र्यांनी घ्यावं, गृहमंत्र्यांनी पण घ्यावं। मुख्यमंत्र्यांचा पण फोन अपेक्षित होता आम्हाला। मुख्यमंत्र्यांचा फोन आला नाही मला। ऍक्शन मोड मध्ये पाहिजे, त्या ऍक्शन मोड मध्ये येत नाही पोलीस। नेमकं कोणाचं अपयश आहे? हे अकोला पोलिसांचं अपयश आहे। त्याचं कारण अकोला पोलिसांना माझ्या समोर मी ज्यावेळेस फोन केला होता, गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी सक्त निर्देश दिले होते, आरोपीवर कठोर कारवाई करून आरोपी अंदर करा, वाटल्यास तुम्ही माझ्यानंतर एसपी साहेबांना विचारू शकता। त्याच्यानंतर स्वतः अजितदादांनी या सगळ्या घटनेची माहिती घेतली होती। माननीय मुख्यमंत्र्यांचा मला अद्याप फोन आलेला नाही। मला अपेक्षा होती की मी महायुतीतला एक घटक आहे, त्यांनी सुद्धा विचारपूस करणं मला म्हणजे मी हदवल म्हणून नाही म्हणत, पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी माझी विचारपूस करणं महत्त्वाचं होतं। कारण मुख्यमंत्री एकदा मुख्यमंत्री पदावर असले तर सामान्य जनता असो, सत्तेतला आमदार असो की विरोधी पक्षातला आमदार असो, अशा प्रकारचा भ्याड हल्ला करणारे नपुंसक हरामखोर गुंडे ज्यावेळेस लावारीस सुटतात त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी सुद्धा चौकशी करायला पाहिजे होती, पण दुर्दैवानं अद्याप ती झाली नाही। हे सांगताना मी यत्किंचितही घाबरत नाही। मनसेच्या इथल्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा स्थानिक भाजपच्या काही आमदारांचा, अधिकाऱ्यांचा, पदाधिकाऱ्यांचा किंवा आमदारांचा प्रयत्न होता का असं वाटतं का? त्याचा शोध घेतला पाहिजे। अकोला पोलीस प्रशासनाच्या एकूण कारकिर्दीवर ज्याप्रमाणे हे गुंडे मोकाट सोडले त्यावर प्रश्नचिन्ह आहे। कारण आरोपी पंकज साबळे नावाचा जो मूळ आरोपी आहे त्याचे अनेक राजकीय स्थानिक पदाधिकाऱ्यांशी लागेबागे संबंध आहेत। LCBच्या तो अधिकाऱ्यांना भेटून गेला होता। मग पोलिसांनी सांगावं ना, मी एखाद्या अल्पसंख्याक समाजाचा आहे किंवा सामान्य कुटुंबातला आहे म्हणून तुम्ही मारताय का, आरोपी मोकाट करताय का? तो कुठला गुंडा लागून गेला, मालक लागून गेला का पोलिसांचा? आता एक आर या पार होऊनच जाऊ द्या, एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मरेल, पण या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचं सांगणं आहे ज्याप्रमाणे त्या राज ठाकरेवर बोलल्यानंतर त्याचे तुकार गुंडे बोलतात, अजितदादावर बोलल्यानंतर माझ्या आमदारांनी पक्षाचे त्यांनी सुद्धा तोंड उघडावं। अजितदादा आपले नेते आहेत एवढी हे न ठेवता भूमिका की कोण कुठचा राज ठाकरे थेट आमच्या अजितदादांवर बोलतोय, तुम्ही शांत आहात, त्यांचे तुकार गुंडे बोलतायत। आज काही उद्यात माझा विश्वास आहे पोलिसावर नाही, पण भारतीय संविधानावर माझा विश्वास आहे आणि या संविधानाला धरून मी संविधानिक मार्गाने आंदोलन करतो। आपल्याला त्यापैकी कोणता आमदार भेटला का तुम्हाला 2 दिवसात? मला बघा फोन आले, भेटले नाही कोणी। स्वतः आमदार रणधीर सावरकरांचा फोन आला, स्वतः विधान